गोमाता राष्ट्रमाता गोमाता राष्ट्रमाता गोमातेचं संरक्षण होण्यासाठी आपण आज गोसन्मान आव्हान अभियान काढलेलं आहे. आपण सरकारला निवेदन दिलं आहे की भारतासारख्या कट्टर हिंदुत्ववादी देशामध्ये गायीचा सन्मान झालाच पाहिजे. गायीची हत्या ही कधी कुठच्याही कारणाने होता नाही. राष्ट्राचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि देशातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी गोवंश संवर्धन आणि त्याचं रक्षण हे झालंच पाहिजे. आज काही देशविघातक आसामी ज्या आहेत त्या गोहत्या करतायत आणि हिंदू धर्माच्या आमच्या भावना ज्या आहेत यांच्यावर मीठ चोळण्याचं काम करतायत. या आव्हान यात्रेतर्फे आपण सरकारला असं निवेदन देतोय की आमच्या सर्वांच्या भावना, धर्मभावना, हिंदू भावना समजून घ्या, अन्यथा आम्हाला याहीपेक्षा मोठं आंदोलन करावं लागेल. राष्ट्र मोठं होण्यासाठी गोरक्षण झालंच पाहिजे. प्रत्येक घरात गाय असली पाहिजे. गाईचे आयुर्वेदात सांगितलेले औषधी उपयोग जे आहेत, गाईचं शेण असेल, मूत्र असेल किंवा गाईचं दूध, दही, ताक असेल, हे या सर्वांचं पोषण होण्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या पाहिजेत, ज्यामुळे प्रत्येक घरातल्या भाकड गाई देखील आम्हाला आर्थिक सहाय्य करू शकतात, शेतीसाठी सहाय्य करू शकतात. गायींचा सहवास देखील आपल्याला अत्यंत आवश्यक असलेला हा स्पंदनांचा भाग असतो. तोही भाग आम्हाला अत्यंत प्रिय वाटतो. या सर्व भावनांचा विचार करून आज आपण तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. तहसीलदार साहेब याचा योग्य तो विचार करून हे ज्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे त्या खात्यापर्यंत, संबंधित खात्यापर्यंत ही आमचं विनंती अर्ज पोहोचवतील याची आम्हाला खात्री आहे. गोमाता गोमाता रक्षण, गो हत्याबंदी कायदा, गो माता की जय.